सिलिंग फॅनमध्ये 3 वायर्स बाहेर आलेल्या आहेत. तर आपल्याला यांची कंटिन्युटी चेक करायची आहे व माहीत करायचं आहे की आपला फॅन चालू आहे की नाही. यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपला जो सिरीज टेस्ट बोर्डमध्ये जे सिरीज सॉकेट आहे त्या सिरीज सॉकेटला अशा 2 वायर्स लावून घ्यायच्या आहे व आपल्याला सिरीज सॉकेट व्यवस्थित काम करते की नाही ते चेक करून पाहायचं आहे. तर आपण स्विच ऑन करून चेक करणार आहोत या 2 वायर टच करून. अशा पद्धतीने आपला सिरीज टेस्ट बोर्ड व्यवस्थित काम करत आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, या 2 वायरच्या साहाय्याने या 3 ज्या फॅनच्या वायर्स आहे या 3 फॅनच्या वायरची कंटिन्युटी घ्यायची आहे. आपण बघू शकता मी एक वायर ही निळ्या वायरला लावली आहे व दुसरी जी वायर आहे मी यातील पिवळ्या वायरला किंवा लाल वायरला लावून बघणार आहे. तर मी या लाल वायरला लावून बघतो. तुम्ही बघू शकता की आपला लॅम्प हा डिम ग्लो झालेला आहे, थोडासा डिम आहे. याचा अर्थ काय, या 2 वायरमध्ये व्यवस्थित कंटिन्युटी येत आहे. ठीक आहे. तर आता आपण या दुसऱ्या 2 वायरमध्ये कंटिन्युटी घेऊन बघणार आहोत. बघू शकता की याच्यामध्येही आपला बल्ब ग्लो होत आहे डिम. तर या 2 वायरमध्येही व्यवस्थित कंटिन्युटी येत आहे. तर आता आपण ह्या 2 वायरमध्ये घेऊन बघू पुन्हा. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये स्पार्किंग होत आहे व आपला जो टेस्ट लॅम्प आहे तो खूपच कमी प्रमाणात ग्लो झालेला दिसत असेल आपल्याला. तर ही वाइंडिंग आपली व्यवस्थित काम करत आहे. आता आपल्याला बॉडी अर्थ आहे की नाही हे चेक करायचं आहे. तर ते चेक करण्यासाठी आपण सिरीज टेस्ट लॅम्पची कुठली एक वायर एका वाइंडिंगला लावणार आहोत. यापैकी निळ्या वायरला लावा किंवा पिवळ्या किंवा लाल वायर, व दुसरी जी वायर आहे ती वायर आपण या फॅनच्या बॉडीला कुठेही चेक करणार आहोत, बॉडीला लावून बघणार आहोत. जर आपला बल्ब कुठे ग्लो झाला तर समजायचं की आपला सिलिंग फॅन हा बॉडी अर्थ झालेला आहे. व बल्ब ग्लो झाला नाही तर समजायचं की आपला सिलिंग फॅन व्यवस्थित काम करत आहे.